डिअर फ्रेंड्स, आजचा विषय थोडासा वेगळा आहे, पण थोडा डोळे उघडणारा सुद्धा आहे. आपण अनेकदा मोठ्यांकडून एक वाक्य ऐकलं असेल, आजच्या मुलांना मुलींना सेक्सची काहीही किंमत उरली नाहीये. काही जण तर सरळ म्हणतात, आजचं जनरेशन फक्त मजा शोधतं, कमिटमेंट नाहीये. पण खरंच असं आहे का? आणि यामागे एक वेगळं सत्य दडलेलं आहे. आज आपण याच गोष्टीबद्दल शांत, स्पष्ट, खऱ्या अर्थाने क्लिनिकल विश्लेषण करणार आहोत. आणि हे सगळं आपण जाणून घेणार आहोत प्रसिद्ध सेक्सोलॉजिस्ट डॉक्टर उमेश मुंदडा यांच्या अनुभवातून. आजचं जनरेशन मध्ये सेक्सची किंमत कमी झालेली नाहीये, तर त्याचा अर्थ बदललेला आहे. जुन्या पिढीचं सेक्सकडे पाहण्याचा नक्की एकच दृष्टिकोन होता. सेक्स म्हणजे लग्नानंतरचं, सेक्स म्हणजे एक जबाबदारी, सेक्स म्हणजे परंपरा. याच्या नजरेत सेक्स हा इव्हेंट होता, जो फक्त आयुष्याच्या एका ठराविक टप्प्यानंतरच होतो. अगदी सरळ सांगायचं झालं तर मुलं जन्माला घालण्यासाठी सेक्स. पण आजची तरुण पिढी मात्र सेक्सकडे वेगळ्या नजरेतून पाहते. त्यांच्या दृष्टीने सेक्स फक्त शरीराशी संबंधित नाहीये. सेक्स म्हणजे इमोशनल बॉन्डिंग असेल, कन्सेप्ट असेल, क्लोजनेस असेल, कम्युनिकेशन असेल आणि लोकांवरचा आणि एकमेकांवरचा विश्वास असेल. या जनरेशनसाठी सेक्स हे डेस्टिनेशन नसून कनेक्शन आहे. म्हणूनच आजचे तरुण सेक्स करू शकतात, पण तेवढ्याच प्रमाणात नो म्हणायलाही सक्षम आहेत. ते कन्सेप्टला प्राधान्य देतात, स्वतःच्या भावनांना, बाउंड्रीजला ते महत्त्व देतात. डॉक्टर मुंदडा स्पष्ट सांगतात की त्यांच्या क्लिनिकमध्ये अनेक तरुण येतात आणि म्हणतात, डॉक्टर पार्टनरसोबत स्वतःला सेफ आणि इमोशनली कम्फर्टेबल वाटलं म्हणून इंटिमेट झालं. म्हणजे सेक्स हा इम्प्युअर न राहता माइंडफुल बनला आहे. जुन्या पिढीला असं खूप वाटतं की इंटिमसी होते, पण डॉक्टर सांगतात की आजचे तरुण इंटिमसीला कॅज्युअल पद्धतीने घेतात. ते त्यात भावनिक अर्थ शोधतात. जुन्या काळाला सेक्स म्हणजेच लग्नाचा भाग, पण आजच्या जनरेशनच्या हिशोबाने सेक्स म्हणजे कुणाशी मनाने जोडायला येतंय का, सुरक्षित वाटतंय का, म्युच्युअल कनेक्ट आहे का, आपलं मानसिक आरोग्य ठीक आहे का, या प्रश्नांची उत्तरं.